संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर जो काही न्यायालयामध्ये खटला चालू आहे, या खटल्याच्या अनुषंगाने आरोपी हे वेळकाढूपणा करत आहेत आणि करत असल्यामुळं या जे काही 1 वर्ष झालं, 1 वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे। वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आरोपी अर्ज करत आहेत आणि त्यातच आरोपींनी अर्ज केला की मला जामीन मिळावा, माझा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही, असा वाल्मिक कराड यांनी अर्ज केला होता। परंतु उच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आणि फेटाळल्याच्या नंतर मग विषय येतो की चार्ज फ्रेम करण्यासाठी। परंतु चार्ज फ्रेम करण्याच्या अगोदर वाल्मिक कराड यांच्या वकिलाने आक्षेप घेतला की जे काही सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत, त्या उज्ज्वल निकम किंवा हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते खासदार आहेत, म्हणून त्यांना या केसमधून हटवण्यात यावा असा आमचा आक्षेप आहे, असा आम्ही अर्ज करत आहोत। म्हणून मित्रांनो, मग उज्ज्वल निकम यांचे स्वयंसहाय्यक बाळासाहेब कोले हे पण सरकारी वकील आहेत आणि त्यांनी असं कोर्टामध्ये युक्तिवाद केला की सरकारी वकील बदलण्याचा अधिकार हा न्यायालयाचा नसून तो राज्य शासनाचा आहे, म्हणून न्यायालयाला असं करता येणार नाही, असा युक्तिवाद बाळासाहेब कोले यांनी न्यायालयामध्ये केला। मित्रांनो, जे काही चाटे आहे, चाटेंना BCच्या माध्यमातून हजर करण्यात आलं। हजर केल्याच्या नंतर त्यांनी चक्कर येण्याचं नाटक केलं आणि चक्कर आल्याचं नाटक केल्याच्या नंतर यांनी असा युक्तिवाद केला की आम्हाला, त्यांचे वकील असे म्हणाले की आम्हाला तो व्हिडिओ, जे काही सबूत आहेत किंवा जे काही तुम्ही सांगता की आरोपीच्या विरोधामध्ये काही व्हिडिओ आहेत तर ते आम्हाला बघायचे आहेत। तर कोले साहेबांनी असं सांगितलं ते काही पिक्चर नाही आहे, हे हत्या केलेले व्हिडिओ आहेत, म्हणून हत्या केलेले व्हिडिओ आम्ही दाखवायला तयार नाहीत, आम्ही तुम्हाला पेनड्राईव्ह देतोय। आणि न्यायालयामध्ये पेनड्राईव्ह देण्याचं काम सरकारी वकील बाळासाहेब कोले यांनी आरोपीच्या वकिलांना देण्याचं काम केलं। मित्रांनो, हे महाराष्ट्रातील किंवा देशातील कदाचित ही क्रूर हत्या असेल आणि ही हत्याचं समर्थन काही राजकीय पक्षाचे पुढारी नेते करत आहेत। परंतु मित्रांनो, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचे जे हत्या करणारे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशीच महाराष्ट्राच्या जनतेमधून चर्चा होत आहे, मागणी होत आहे। मित्रांनो, उज्ज्वल निकम सरकारी वकील जरी एखाद्या पक्षाचे असले किंवा एखाद्या पक्षामध्ये त्यांना खासदार म्हणून घेतलं असलं तरी वकील हा वकील असतो। कुठल्याही जो पक्षकार आहे त्या पक्षकाराशी एकनिष्ठ असतो। त्याच्यामुळं उज्ज्वल निकमवर कोणीही शंका घेण्याचं कारण नाही, असं महाराष्ट्राच्या जनतेमधून कुजबूज आहे। मित्रांनो, संतोष देशमुख हत्याकांडाला आज किमान 13 महिने उलटून गेले तरीही त्यांच्या हत्या ज्यांनी घडवून आणली त्यांना सजा मिळालेली नाही। कारण आपल्या भारत देशाचं जे काही राज्यघटना आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजेच खूप मजबूत आहे। परंतु काही त्या राज्यघटनेमध्ये आरोपींना पण आपली बाजू मांडण्याचा अधिकार देण्यात आला आहे, म्हणून हे आरोपी बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे त्या घटनेमध्ये न्याय हा नक्की मिळतो आणि न्याय मिळण्याचं काम न्यायदेवता नक्की देईल आणि या आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही, अशी जनतेतून चर्चा आहे। जे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आहेत त्यांची मागणी आहे, त्यांच्या घरच्यांची मागणी आहे, त्यांच्या मुलीची मागणी आहे। कारण एखादा बाप गेल्याच्या नंतर, एखादा कर्ता पुरुष गेल्याच्या नंतर त्या घराची काय अवस्था होते त्या घरालाच माहिती। म्हणून मित्रांनो, आज संतोष देशमुख यांच्या हत्याकडं, त्या प्रकरणाकडं पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे आणि त्यामध्ये हे आरोपी बचाव करण्याचं काम करत आहेत किंवा वाचण्याचं काम करत आहेत। परंतु मित्रांनो, कायदा हा सर्वांसाठी आहे, कायदा हा न्याय देतो आणि म्हणूनच आपण न्यायदेवतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि संतोष देशमुख यांना 100%
न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्या आरोपींनी याच्या अगोदर कित्येक हत्या केल्या आहेत, कित्येक चोऱ्या केल्या आहेत, कित्येक बलात्कार केले आहेत. असं ज्या ठिकाणी परळीच्या पोलीस स्टेशन आणि त्या आसपासच्या गावामध्ये चर्चा होत आहे. कारण मित्रांनो, वाल्मिक कराड हा एका पुढाऱ्याकडं वॉचमॅनकीचं काम करत होता आणि याच्याकडं 1000 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून, हा पण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, एवढ्या पैशाच्या जोरावर, माणसाच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर असे संतोष देशमुखसारख्या तरुण सरपंचाच्या हत्या करण्यात आल्या आणि म्हणूनच याला फासावर लटकावल्याशिवाय महाराष्ट्राची जनता आणि न्यायदेवता राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला संतोष देशमुख या हत्या प्रकरणाविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.